चिंतामणीच्या चिंतामणीचा बोला जय जगन्नाथ जय जगन्नाथ। तर मित्रांनो, आता आपल्याबरोबर आहेत चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठलदास पैकार। तर या वर्षी तुम्ही अध्यक्ष झाला, तर तुम्हाला कसं वाटतंय? चिंतामणीची सेवा करायला मिळते याचाच आनंद वाटतो। बरं, या वर्षी आपण मार्गिकेचं जे आयोजन केलंय त्याबद्दल काय नवीन कल्पना होती? कल्पना एवढी की सुटसुटीत अशी व्यवस्थित लाईन की मुखदर्शन, चरणस्पर्श किंवा आपल्या विभागातील जे नागरिक आहेत, आमचे सभासद आहेत, त्यांच्यासाठी वेगळी रांग असावी, त्याचा आमच्याकडनं पूर्ण आम्ही प्रयत्न केलेला आहे। काटाम यांनी मोदक दिलेले आहेत, बघ मी केले तर आम्ही त्याचा स्वीकार करतोय। थँक्यू। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा। नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ते म्हणजे चिंतामणीच्या दर्शनासाठी। त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडनं ह्या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये चिंतामणी भक्तांसाठी चिंतामणीच्या दर्शनासाठी उंच मार्गिकेची सोय केली होती। तशीच मार्गिका ह्या वर्षी सुद्धा असणार आहे का, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारची बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया चिंतामणीच्या दर्शनाला। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते म्हणजे आपल्या चिंतामणीच्या मंडपामध्ये। माझ्याबरोबर श्लोक होता, त्याचबरोबर आपण इथे बघू शकतो की पहिल्याच दिवशी चिंतामणी भक्तांनी चिंतामणीचं दर्शन घेण्याकरता सकाळपासूनच गर्दी केलेली आपण बघतोय। आलेल्या सर्व चिंतामणी भक्तांना आमचे कार्यकर्ते हे योग्यरित्या मार्गदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत। तर मित्रांनो, मी सुद्धा आता जाणार आहे, चिंतामणीचं दर्शन घेणार आहे। तर स्टेजवरती भरपूर गर्दी असल्यामुळे जास्त काही शूट केलं नाही आहे। चला तर मग चिंतामणीचं दर्शन घेऊयात। मित्रांनो, चिंतामणीचं दर्शन तर मी घेतलंय आणि मला चिंतामणीचं दर्शन घेतल्यानंतर पंडित अजित कुमार कडकडे यांचं एकच गाणं आठवलं, ते म्हणजे मन तृप्त झाले आज तुझ्या दर्शनी। खरंच चिंतामणीचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालं। आणि ह्या वर्षीची चिंतामणीची मूर्ती ही श्रीकृष्ण रूपातली असून ती रेश्मा विजय खातू यांनी घडवली आहे। त्याचबरोबर ह्या वर्षीचं डेकोरेशन हे जगन्नाथपुरीचा देखावा आपल्या इथे सादर करण्यात आलं आहे। ते सादर केलं आहे ते म्हणजे राहुल परब यांनी। चिंतामणीचं दर्शन झाल्यानंतर मला भेटली ती म्हणजे समीक्षा, आणि समीक्षाने आपल्याला प्रसाद म्हणून दिले तिने स्वतः केलेले हे मोदक। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की गेल्या वर्षी चिंतामणीच्या भक्तांसाठी मंडळाने सुसज्ज अशी मार्गिकेची व्यवस्था केली होती आणि ती ह्या वर्षीसुद्धा आपल्याला दिसते आहे। ह्याबद्दलची तसेच मंडळाविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडनं थोड्याच वेळात। चला तर मित्रांनो, आता आपण बघूया आमच्या पदाधिकाऱ्यांनी आपला वेळातला वेळ काढून मला दिलेली ही मुलाखत। आता आपल्याबरोबर आहेत चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठलदास पैकार। तर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की तुम्ही यावर्षी अध्यक्ष झालात। आता तुम्हाला कसं वाटतंय? चिंतामणीची सेवा करायला मिळते याचाच आनंद वाटतो। सर्वप्रथम मला सांगा की आता आपण चिंतामणीची जी प्राणप्रतिष्ठापना आहे ती सकाळी किती वाजता केली? प्राणप्रतिष्ठा सकाळी 5 वाजता चालू केली, ती 6:15 संपली आणि 6:30 वाजल्यापासून आपलं दर्शन चालू झालेलं आहे। म्हणजे यावर्षी सगळ्या भक्तांना सकाळपासूनच चिंतामणीचं दर्शन घेता येणार आहे? हो, नक्की। यावर्षी आपण जगन्नाथपुरीची थीम घेऊन आपण आपल्या भाविकासमोर आलेलो आहोत। ही मूर्ती विजय खातू यांची मुलगी रेश्मा खातू यांच्या संकल्पनेतून झाली। यावर्षी सजावटकार श्री राहुल परबे आहेत, यांच्या संकल्पनेतून आपण इथे जगन्नाथपुरीचा देखावा उभा केलेला आहे। तर आपलं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे नेहमीच नवीन नवीन उपक्रमांना प्राधान्य देत असतं, तसं तुमचं यावर्षी डोक्यात कुठल्या कुठल्या कल्पना आहेत आणि आपल्या मंडळाच्या वतीने तुम्ही त्या साकार करणार आहात? कल्पना बऱ्याच आहेत। पहिली गोष्ट, यावर्षी आम्ही
विभागातील 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या टोपीचा कार्यक्रम केला. तर विभागातील जनतेला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा किंवा इतर काही देण्यासारखं असं वाटलं तर त्या योजना आम्ही नक्की राबवू. तर आता आपल्याबरोबर आहेत मंडळाचे खजिनदार श्री विकास सावंत. तर मला सांगा, तुम्ही गेल्या वर्षी उपाध्यक्ष म्हणून काम केलं, यावर्षी थेट तुम्ही खजिनदार म्हणून काम करताय, तर तुम्हाला खजिनदार म्हणून काम पाहताना कसं वाटतं? उपाध्यक्ष आणि खजिनदार पद ह्या दोघांमध्ये तफावत आहे. पण इथे असणारं कार्यकारिणी कुठलंही पद असू दे, उपाध्यक्ष पद असू दे किंवा अजून मानस सचिव असू दे, तो त्याची प्रत्येकाची कामगिरी सांभाळूनच इथे काम करत असतो. यावर्षी माझ्याकडे खजिनदार पद म्हणजे मंडळाचं जे मुख्य पद म्हटलं तरी चालेल, कारण आर्थिक व्यवहार संपूर्ण माझ्याकडे आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे आर्थिक म्हणजे ज्या काय येतात, जे जाहिरातदार असतील, आपले देणगीदार असतील किंवा वर्गणीदार असतील, त्यांच्या माध्यमातूनच आपण सगळे उपक्रम करत असतो आणि ते वर्षभर आपण ते उपक्रम ह्याच पैशाच्या आधारावरती सर्व सांभाळ करत असतो. जसं गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे, मग आपण क्रीडा महोत्सव घेतो, आपण आरोग्य शिबिर घेतो, त्याच्यानंतर काही आपल्या पारितोषिक वितरण समारंभ जो आपल्या विभागासाठी असतो किंवा आपण एखाद्या कुठे काही अडचण आली तर त्याच देणगी किंवा वर्गणीमधून आपण त्यांच्यासाठी ते सेवा पुरवत असतो. नाही, नक्कीच की आपलं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे पूर्वपातच समाजसेवेकडे भरपूर लक्ष देत असतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. तर मित्रांनो, गेल्या वर्षीसुद्धा चिंतामणीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी मंडळाने सुसज्ज मार्गिकेची व्यवस्था केली होती. यावर्षी देखील केली आहे, पण ह्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आणि आपण इथे बघू शकतोय की हा एक छोटासा ब्रिज बांधला आहे, त्यावरसून ही मार्गिका चालू होऊन थेट येऊन पोचते, ती म्हणजे चिंतामणीच्या मंडपात. त्यापैकी आपण ही बघू शकतो, जी आता समोर आहे ती आहे चरण स्पर्शाची मार्गिका. या सर्व नियोजनाची अधिक माहिती आता आपण जाणून घेणार आहोत मंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडून. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे आपल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद पवार साहेब. तर मला सांगा, तुम्ही आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून यावर्षी काम करता. बरं, यावर्षी आपण मार्गिकेचं जे आयोजन केलं आहे, सुसज्ज अशी व्यवस्था आपण यावर्षी केली आहे. खरं तर ती गेल्या वर्षीच केली होती, पण यावर्षी त्याचं रूप थोडंसं वेगळं आहे. तर याबद्दल काय नवीन कल्पना होती की आपण ही यावर्षी केलं आहे? कल्पना एवढी की मार्गिका करून सुद्धा तिथे लोकांची जी गर्दी होते, म्हणजे लोक त्या एका रांगेतून जाणार, त्याच रांगेतून पुन्हा येणार, मग त्या रांगेतल्या लोकांना जी सगळी अडचण होत होती किंवा तिथे काहीतरी असं घोळका होऊन काही प्रकार घडण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही यावेळेला प्रयत्न आमच्याकडनं पूर्ण केलेला आहे की सुटसुटीत अशी व्यवस्थित लाईन की मुखदर्शन, चरणस्पर्श किंवा आपल्या विभागातील जे नागरिक आहेत, आमचे सभासद आहेत, त्यांच्यासाठी वेगळी रांग असावी, त्याचा आमच्याकडनं पूर्ण आम्ही प्रयत्न केलेला आहे. हो, नक्कीच की येणाऱ्या भाविकांनी सुद्धा ही सूचना लक्षात घ्यावी की आपण जेव्हा चिंतामणीच्या दर्शनाला येणार आहात तर ह्या कार्यकर्ते जसे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही चिंतामणीचं दर्शन घ्यायचं आहे आणि उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हा उत्सव आपला चांगल्या रीतीने आपण पार पाडायचा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. तर मित्रांनो, चिंतामणी चरणी दरवर्षी अभिषेक करण्यात येतो. तो अभिषेक दिनांक 15/9/2024 रोजी करण्यात येणार आहे. ज्या चिंतामणी भक्तांना आपल्या नावाचा, आपल्या पाल्याचा नावाचा अभिषेक करावयाचा असल्यास आमचे कार्यकर्ते हे मंडपाच्या इथे बसलेले असतात. त्यांना दक्षिणा मात्र 25 रुपये देऊन तुम्ही आपला चिंतामणी चरणी अभिषेक करू शकतात. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात चिंतामणीचं दर्शन हे नवीन सोहळ्यामध्ये आपल्याला दिसणार. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बोला जय जगन्नाथ, बोला जय